उत्तरम मे हिमालयस्य समुद्रस्य दक्षिणम तद भारतम नामम भारतीय यज्ञ संतती। याचा अर्थ आहे अर्थात आपला भारत देश जो उत्तर मध्ये हिमालय आहे आणि दक्षिण मध्ये समुद्र आणि या भारतात राहणारे आपण सगळे भारतीय येथे राहतो। नमस्कार, मी कुमारी आहे ऋतू रमेश, इयत्ता 10वी ची विद्यार्थिनी। आज सर्वांना संविधान दिनाच्या दोन शब्द सांगते, कृपया सर्वांनी शांत चित्ताने ऐकावे। भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी मी माझे मस्तक टेकून माझ्या भाषणास सुरुवात करते। मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 ला आपला भारत देश स्वतंत्र झाला। 26 जानेवारी 1950 ला प्रजासत्ताक झाला। 26 नोव्हेंबर 1949 ला आपल्या भारत देशाला संविधान प्राप्त झालं। त्या दिवसापासून आपल्या भारत देशाने संविधान स्वीकारलं। संविधान आहे भारताचा श्वास, संविधान आहे भारताचा श्वास, त्यातूनच उमलतो लोकशाहीचा प्रकाश, त्यातूनच उमलतो लोकशाहीचा प्रकाश। आजचा दिवस म्हणजे फक्त दिनदर्शिकेतील तारीखच नव्हे, आजचा दिवस म्हणजे फक्त दिनदर्शिकेतील तारीखच नव्हे तर आजचा दिवस म्हणजे लोकशाहीचा हृदयस्पंदन दिवस आहे। ज्या दिवशी आपल्या भारत देशाने संविधान स्वीकारले, ज्या दिवशी आपल्या भारत देशाने संविधान स्वीकारले। भारतातील भाषा बदलतात, भारतातील पोशाख बदलतात, भारतातील प्रथा बदलतात, पण भारतीयांची ओळख एकच, मी संविधानाचा नागरिक आहे, मी संविधानाचा नागरिक आहे। आपल्याला स्वातंत्र्य दिलं ते सैनिकांनी, पण स्वातंत्र्याला दिशा दिली ती आपल्या संविधानाने, पण स्वातंत्र्याला दिशा दिली ती आपल्या संविधानाने। चला तर मग या दिवशी आपल्या भारत देशाचे संविधान हा एक सर्वात मोठा ग्रंथ आहे। हे पुस्तक नाही, हे अधिकाराचं कवच आहे। हे पुस्तक नाही, हे अधिकाराचं कवच आहे। हे न्याय, समता, बंधुत्वाची प्रार्थना आहे। हे न्याय, समता, बंधुत्वाची प्रतिज्ञा आहे। चला तर या दिवशी मी तुम्हाला प्रश्न विचारते, आपण फक्त हक्कच मागतो की कर्तव्यही निभावतो? आपण फक्त हक्कच मागतो की कर्तव्यही निभावतो का आपण कर्तव्य? चला, फक्त राष्ट्रभक्त म्हणजे फक्त झेंडा फडकवून झेंड्याला सलामी देणं म्हणजे फक्त राष्ट्र, कोणी राष्ट्रभक्त होत नाही, कोणी राष्ट्रप्रेमी होत नाही। राष्ट्रभक्त म्हणजे संविधानाच्या मूल्यांप्रमाणे जगणे म्हणजे राष्ट्रभक्त, आणि संविधानाच्या मूल्यांप्रमाणे वागणे म्हणजे राष्ट्रप्रेमी। शेवटी या व्यासपीठाची रजा घेताना मी इतकं सांगेल, संविधान आहे म्हणून आपण आहोत, संविधान आहे म्हणून आपण आहोत। म्हणून या भारताचा एक चांगला नागरिक बनायचा असेल तर या संविधानाच्या मूल्यांप्रमाणे जगा। धन्यवाद। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव राधा रमेश पालीवाल, मी इयत्ता 10वी ची विद्यार्थिनी। आज तुमच्या समोर संविधान दिनाविषयी माझे मनोगत व्यक्त करत आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती। संविधान हे आपल्याला लाभलेले एक वरदानच आहे आणि हे वरदान देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमतः मी नमन करते व आपल्या भाषणास सुरुवात करते। भारतीय इतिहासातील सर्वात महत्त्वपूर्ण आणि गौरवास्पद दिवसांपैकी हा एक दिवस 26 नोव्हेंबर संविधान दिन हा प्रत्येक भारतीय नागरिकासाठी अभिमानाचा व गौरवाचा दिवस आहे। या दिवशी हा दिवस केवळ एक वार्षिक कार्यक्रम नाही तर भारतीय लोकशाहीचे आत्मा पुन्हा जागवणारा क्षण आहे। अनेक देशांनी लोकशाही स्वीकारली, पण आपल्याच भारत देशाने लोकशाहीला संस्कृती दिली, मूल्ये दिली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सन्मान दिला। मित्रांनो, आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला। तेव्हा सुद्धा आपल्याकडे स्वतःचे संविधान नव्हते आणि ते संविधानाशिवाय भारत देश चालूच शकत नव्हता। संविधानाशिवाय देश चालूच शकत नव्हता। ते तयार करण्यासाठी एक संविधान सभा स्थापन करण्यात आली। त्या संविधान सभेत पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, श्यामा प्रसाद मुखर्जी हे त्या सभेचे प्रमुख सदस्य होते। 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपले हे संविधान पूर्ण झाले आपल्याला सुंदर असे संविधान मिळाले। हे संविधान देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करून मी माझ्या भाषणास पूर्ण विराम देते व जाता एवढंच म्हणाल की नको आम्हाला राजेशाही, नको आम्हाला ठोकशाही, संविधानाने दिली आम्हाला महान अशी लोकशाही, संविधानाने दिली आम्हाला महान अशी लोकशाही। थोडी पार्श्वभूमी सांगतो। 29 ऑगस्ट 1946 ला मसुदा समिती स्थापन झाली। मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, इतर 6 सदस्य होते, एकूण 7 सदस्यांची समिती होती। त्याच्यानंतर मसुदा समिती आणि संविधान सभा यांनी मिळून हे संविधान 2 वर्ष 11 महिने 17 दिवस एवढ्या कालावधीमध्ये ते मंजूर केलं आणि ते मग भारताने, बघा आपल्याला असं वाटतं, आपण आत्ता उद्देशिका म्हटली, सरनामा म्हटला, तर त्या सरनामामध्ये आपण
पहिलंच वाक्य वाचलं, आम्ही भारताचे लोक. आता ह्या उद्देशिका जी आहे, हे एवढं मोठं जे संविधान आहे, हे बघा, हे एवढं मोठं जे संविधान आहे, ज्याच्यामध्ये जवळजवळ 395 कलम होती निर्मितीच्या वेळेस, 22 भाग होते आणि 8 परिशिष्ट होते. हे एवढं जे संविधान आहे, या संविधानाचा जो आत्मा जो आहे त्या उद्देशिकेला म्हटलेला आहे, जी आपल्याला इथं लावलेली आहे, या सरनामा जो लावलेला आहे. म्हणजेच काय, संविधानाची जी मूल्य असतील, जी आदर्श जी असतील, ती या उद्देशिकेमध्ये आहेत. आणि हा जो प्रत्येक शब्द आहे या संविधानातल्या किंवा प्रास्ताविकेतला, प्रत्येक शब्दावर मतदान झाले, विचार विनिमय झालेले, चर्चा झाली, त्यानंतर तो पारित झालेला आणि मग ते संविधान जे भारताने 26 नोव्हेंबर 1949 ला स्वीकारलं. ज्या वेळेस संविधान स्वीकारलं 26 नोव्हेंबर 1949 ला, त्या दिवशी काही गोष्टी लागू झाल्या. जसं की नागरिकत्व लागू झालं, राष्ट्रीयत्व लागू झालं आणि संसद जी आहे, संसदेला अंतरिम संसदेचं महत्व प्राप्त झालं. मग ह्या काही गोष्टी अंमलात आल्या आणि मग ही जे संविधान जे होतं, भारतीय संविधान, याची अंमलबजावणी करायची होती. तर याची अंमलबजावणी करण्यासाठी एक शुभ दिवस शोधला होता. तर तो कोणता? हा 26 जानेवारी 1930 ला एक मोठं आंदोलन झालं होतं काँग्रेसचं, आणि त्या दिवसाचं औचित्य साधून मग भारताने 26 जानेवारी 1950 ला आपलं संविधान स्वीकारलं. त्या दिवसापासून आपल्या देशामध्ये हे जे संविधानामध्ये जेवढे कलम आहेत, जेवढे परिशिष्ट आहेत, ते प्रत्येक भाग लागू झाला. त्यानुसार देश चालायला लागला. आता हे सगळं भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. जय हिंद. भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. परीक्षा घेणार आहोत. प्रश्न
प्रश्न मंजुरीसाठी आपल्याकडे 5 गट आहेत. त्यामध्ये आता पहिला एक राऊंड 1 होईल, म्हणजे पहिली फेरी. त्या पहिली फेरीमध्ये प्रत्येक गटाला 5 प्रश्न विचारले जातील. एक प्रश्न जो असेल तो 10 गुणांचा असेल. म्हणजे पहिल्या राऊंड अखेर एकूण गुण किती असतील? मग एक प्रश्न 10, तर एकूण किती? 50 प्रश्न असतील. ह्या पहिल्या राऊंडमध्ये एक प्रश्न, त्याला 4 ऑप्शन असतील. 4 पैकी एक कोणतं तरी उत्तर असेल, ते तुम्हाला सांगायचं आहे. बरोबर? तुम्ही ऑप्शन A, B, C, D जरी सांगितलं तरी बरोबर असेल, किंवा तुम्ही डायरेक्ट ते ऑप्शनमध्ये जे आहे ते जरी सांगितलं तरी बरोबर असेल. दुसरा राऊंड विदाऊट ऑप्शनचा असेल. म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला जे प्रश्न विचारल्यानंतर ऑप्शन असणार नाहीत. म्हणजे एक प्रश्न विचारला, मात्र हा थोडा कठीण आहे. जर तुम्हाला 4 प्रश्नांमधून 4 ऑप्शनमधून एखादं निवडायचं ते सोपं असतं. हा कठीण आहे म्हणून याला 15 गुण देण्यात आलेले आहेत. आणि दुसऱ्या राऊंडमध्ये 3 प्रश्न प्रत्येक गट असेल. म्हणजे 3 प्रश्न, एक प्रश्न 15 मार्काचे. किती मार्क झाले? 45 आणि ते 50. असा राऊंड 1 आणि राऊंड 2 दोघं मिळून 95 मार्कपैकी जो सर्वाधिक गुण प्राप्त करेल तो विजेता असेल, सेकंड विजेता असेल. आता याच्यामध्ये आता तुम्हाला वाटेल की याच्यामध्ये पार्शलिटी होऊ शकते, किंवा एकाला सोपा प्रश्न आला म्हणून मी शक्कल लढवली. इथं जेवढे आपले 101 प्रश्न आहेत, 101 चिठ्ठ्या आहेत, याच्या टर्न पहिल्या राऊंडला समजा यांच्या आहेत, तर हा जाईल पूर्ण 1 चिठ्ठी काढेल, तिथं क्रमांक दाखवेल मला किंवा तुम्हाला सगळ्यांना. 5व्या नंबरचा प्रश्न मी याच्यातला 5व्या नंबरचा प्रश्न वाचेल. 99 नंबरचा प्रश्न आला तर मी 99 नंबरचा प्रश्न वाचेल. म्हणजे कोणाला सोपं कोणाला कठीण हे माझ्या हातात तुमच्या लजवर आहे. समजले सगळ्यांना रूल्स समजले सगळ्यांना? 4 यांनी 60 गुण मिळवलेले आहेत. गुणांचा विचार करता गट क्रमांक 1 प्रथम क्रमांक, गट क्रमांक 2 यांचा द्वितीय क्रमांक आणि गट क्रमांक 4 यांचा तृतीय क्रमांक, गट क्रमांक 3 चा 4था नंबर आलेला आहे. संविधान मोठ्याने आमचे संविधान